नागपूर येथील गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाने एका मोठ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला असून 3 सराईत घरफोड्यांना मुद्देमालासह अटक केली आहे। राजू जसपाल सिंग, भोला उर्फ बिरेंवर सुखदेव पासवान आणि राजेश पारस शाह अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। हे तिघेही रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर मध्य प्रदेश, हरियाणा आणि पंजाब या राज्यांमध्ये घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत। नागपूर रेल्वे स्टेशन परिसरात बाहेरील राज्यातील 3 संशयित व्यक्ती घरफोडीच्या उद्देशाने आल्याची गुप्त माहिती पोलीस हवालदार प्रवीण रोडे यांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक दिलीप चंदन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गणेशपेठ येथील हरनूर गेस्ट हाऊसवर छापा टाकून या तिघांना संशयास्पद स्थितीत ताब्यात घेतलंय। पोलीस पथकाने पंचांसमक्ष आरोपींची आणि त्यांच्या सामानाची झडती घेतली असता त्यांच्याकडून 143.58 ग्रॅम सोन्याचे दागिने, 112.5 ग्रॅम चांदीचे दागिने, 3 मोबाईल फोन, 10,450 रुपये रोख आणि घरफोडीसाठी लागणारे साहित्य असा एकूण 22,19,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। जप्त केलेल्या मालाबाबत आरोपींकडे कसून चौकशी केली असता त्यांनी जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील न्यू हुडको कॉलनीतील नारायण शिवे यांच्या घरी ही चोरी केल्याची कबुली दिली। भुसावळ येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात या घरफोडीचा गुन्हा आधीच दाखल असल्याने पुढील तपासासाठी या 3ही आरोपींना जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या स्वाधीन करण्यात आले। दिनांक 1 जून 2026 रोजी घरफोडी विरोधी पथकातील अंमलदार प्रवीण रोडे पोलीस हवालदार यांना माहिती मिळाली की बाहेरील राज्यातील 3 इसम घरफोडी करण्याच्या उद्देशाने नागपूर शहरामध्ये आलेले आहेत। त्या बातमीच्या आधारावर घरफोडी विरोधी पथकचे सर्व अधिकारी अंमलदार बातमीतील ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी हॉटेल लॉजेस चेक केले, काही गेस्ट हाऊस चेक केले। तेव्हा इन बिटवीन आम्हाला जळगाव LCB कडून माहिती मिळाली आणि काही फुटेज प्राप्त झाले की हे संबंधित आरोपी आहेत आणि बाहेर राज्यातून नागपूरला आलेले आहेत। मग ते फुटेजमधले आरोपी आणि त्या हॉटेलमध्ये सापडलेल्या आरोपीचं साम्य आढळून आल्यामुळं आम्ही त्यांच्याकडे इंट्रोगेट केलं असता तेच आरोपी असल्याची आमची खात्री पटली आणि आम्ही त्यांना ताब्यात घेतलं। त्या आरोपींची नावे आहेत राजू जसपाल सिंग, वय 42 वर्ष, राहणार वशिष्ठ कॉलनी, मोहननगर, ठाणेसर, कुरुक्षेत्र जिल्हा, कुरुक्षेत्र, राज्य हरियाणा। भोला उर्फ बिरेंदर सुखदेव पासवान, वय 40 वर्ष, गाव बहादूर मेघ छपड़ा, मुशहरी बलोद, जिल्हा मुजफ्फरपूर, बिहार आणि राजेश पारस शाह, वय 52 वर्ष, राहणार गाव सिमरहिया, थाना मडोरा, जिल्हा छपरा, बिहार अशी या आरोपींची नावं आहेत। हे 3ही आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत। यांच्यावर मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब या ठिकाणी घरफोडीचे गुन्हे यापूर्वी दाखल आहेत। या आरोपींकडून सोन्या चांदीचे दागिने, 143 ग्रॅम सोन्याचे दागिने, 112 ग्रॅम चांदीचे दागिने, रोख 10,000 रुपये, त्यांचे मोबाईल आणि घरफोडी करण्यासाठी वापरात असलेलं साहित्य असा एकूण 22,19,500 रुपयांचा मुद्देमाल सीज करण्यात आलेला आहे आणि त्यांना पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशन गणेशपेठ या ठिकाणी हस्तांतरित करण्यात आलेला असून त्यांच्या मार्फतीने जळगाव LCB बाजारपेठ पोलीस स्टेशन भुसावळ येथील टीमने त्यांना पुढील कार्यवाहीसाठी घेऊन गेलेले आहे।